नमस्कार, मी कोकणी महेश. आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे. गावाला जायचा प्लॅन चालू आहे. आता सगळं तयार होऊन आता मी गावाला चाललो आहे. बाईक रेडी आहे माझ्यासोबत. कॉफी घे, कॉफी घे. आता 35 ना. काय पण म्हणा, बाईकवर फिरण्याची मजा वेगळीच आहे. किती पण काम करा, किती पण कष्ट करा, पण शेवटी फिरायला जायलाच पाहिजे. पाली मार्गे मानगाव, कारण का आता हायवेला फुल ट्राफिक असल्यामुळे थोडंसं आम्हाला हायवे ट्राफिक आहे. मित्र वगैरे गेले बसमध्ये आहेत तर बोले ट्राफिक आहे. आता आम्ही पाली मार्गे मानगाव जातो आहे. तर पालीचं गणपती दर्शन झालं आमचं. आता फोटो दिसत ना मला. तर हा थोडासा लीज वगैरे आहे, थोडासा मस्त सीन आहे. बरं वाटतं बघायला, पण मस्त वाटतंय. आणि पुढे पण एक मित्र आहे. आपल्या 3 बाईक आहेत. ओके, ते बाय बघूया, पुढे बघूया काय काय होतं. कुठे भेटतो, कसा रस्ता तो, त्या प्रवास होतो, बघूया. चला तर. तू मानगाव भाई, अर्धा गाव आला, अर्धा अजून बाकी आहे. 25 बोलला ना. यार, आता आपण मानगाव क्रॉस करून पुढे येतोय. एक्सप्रेसवेला आहे आपण आता. काय सीन आहे, खूप मस्त नजाराच वेगळा आहे. बाकी पुढे आहे आणि बाजूला, कारण का मी थोडंसं गाडी सगळ्याच घरापासून ते डायरेक्ट खोपोली मार्गे आणायचं येतो. एका फुल पाऊस, एवढा पाऊस यार. अख्खा मानगाव भेंडी एवढा ट्राफिक आहे ना. आत्ता ट्राफिक म्हणून बाहेर व्हिडिओ निघालतो काही, म्हणजे एवढं ट्राफिक मानगावच्या पुढे. काल आहे जवळ ट्रकवाले भेंडी कसे पण घालतात. हा भेंडचं चालेल जवळ कसे पण उलटे सुलटे आहेत. पोलिसांना त्रास होईल. प्रत्येक 2-2 मिनिटाला पोलीस उभे आहेत. 2-2 मिनिटाला पोलीस उभे आहेत. फुल ट्राफिक मानगाव. गावी गेलं असाल तर ट्राफिक तर खूप आहे. आता थोडंसं ट्राफिक मग बाहेर आलं आहे. वाजले काय माहित नाही, वाजले जायचं माहिती का. शिकवून दाखवतोय 99, रत्नागिरी 187, पणजी 390. आपल्याला जायचं आहे चिपळूण, मुक्काम पोस्ट चिपळूण. ठीक आहे. व्हॉट्सअप खरंच यार, बोगदा केल्यापासून खूपच टाइम असतोय, एकदम टाइम असतोय.
किती म्हणजे इथून हा 10 मिनिटं आपण क्रॉस करतो बोगदा. मी याच्या आधी पण आलो होतो तेव्हा मजा आली. तेव्हा मी एप्रिलमध्ये आलो होतो तेव्हा एवढं गरम होत होतं रस्त्याला. भाजप आलो शेवटी आतमध्ये बोगद्यामध्ये आलो ना, शेवटी एवढं मस्त वाटलं ना. परत काय सीन आहे बघा काहीतरी फिरायला यायचं यार. सकाळ संध्याकाळ दुपार आहे जॉब 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 काय राव जॉबमध्ये आहे. फिलिंग बिलिंग घ्या कसं वाटतंय. खरंच फायनली कम्प्लीट केला हा बोगदा. माझ्यासोबत शिव. चेहरा बघ काय झालं यार. खरंच कसं वाटलं. बरं वाटतं बोगदा मस्त ठरलं एकदम. किती वाटायला हा बोगदा मजा आहे. गाड्या बोगद्यावर काय पण ह्या रोडला आपण काय पण करू शकतो. हा बोगद्यामध्ये ना बेकार. बोगद्यामध्ये ना आपण काय एकच रोड आहे. एकच रोड आहे इकडं तिकडं नाही. पण मित्रांनो मला सांगतो मी बोगद्यामध्ये गाड्या स्लो चालवा. कारण का माहिती का बोगद्यामध्ये माती आहे आणि गाडी थोडी स्लिप मारते. नक्की माझा अनुभव आला आहे. तुला आला का अनुभव. कारण का आत्ता माझी गाडी थोडी स्लिप द्यावी वाटते. कारण माती आहे ना माती आहे. आणि आपण ज्या ठिकाणी चालतो ना आपण त्या चालतो ना त्या अपोजिटला दोनदा मिनिट असं माझा पण टायर हल्ला. मला पण एका ठिकाणीच ना. हा जायला बोल ठीक आहे. किती यात 2 मिनिट. वाव मुंबई टू कोकण. आता कोकणला आपण आहोत. आपण हे गाव आहे सावाडा. हे सावाडा कॉलेज. सावडाचं बँक. आत्ता जस्ट पोचलो. हे बघा माझी गाडी बघायची मस्त आहे का. आता पोचलोय. वडापाव खाल्ला जरा थोडंसं भूक. आता मोजून एक 15 मिनिटात घरी पोचणार. आता बघू. आता आज घरी जाऊन आता फक्त आराम करायचा. पाठ बी जाम दुखते. बघू आता. कारण कंटिन्यू प्रवास नव्हता पण थोडंसं जरा खालीवर थांबत कारण ट्राफिक तर खूप होतं त्यामुळे जास्त रनिंग झालं नाही. त्याचा मध्ये चांगला होता रस्ता. ठीक आहे. एवढं पण ट्राफिक नव्हतं असं जाम नव्हतं सांगा भेटला. थोडंसं होणारच मध्ये ट्राफिक तर होणारच. कारण का 2 ब्रिज आल्यावर ट्राफिक तर होतंच तशी. आता मी सावड तिकडे आता जातोय. नाश्ता केलाय. चला भेटू मग घरी पोचल्यावर. तुम्हाला माहितीच तुम्ही ब्लॉग नक्की बघणार. ओके.